नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आपण सुरू करणार आहोत इयत्ता 8वीतल्या धडा क्रमांक 7व्याचा भाग क्रमांक 2. या धड्याचं नाव आहे चलन. यामध्ये आपण सोडवणार आहोत सराव संच. तर चला पाहूया सराव संचात कुठले कुठले वेगवेगळे प्रश्न दिलेत ते. सराव संच 7.1. पहिला प्रश्न आहे, चलनाचे चिन्ह वापरून वर्तुळाचा परिघ C आणि त्याच्या त्रिज्येशी R समप्रमाणात असतो. म्हणजे वर्तुळाचा परिघ C ने दाखवलाय आणि त्याची त्रिज्या R ने दाखवली आणि हे दोघेही समप्रमाणात असतात हे दाखवायचे. म्हणजेच काय, C अल्फा R हे आपण असे लिहितो. मोटारमध्ये भरलेले पेट्रोल L ने व तिने कापलेले अंतर D ने दाखवायचे आणि हे दोघेही समचलनात आहे म्हणजे L अल्फा D असे आपण लिहिणार. दुसरा प्रश्न, सफरचंदांची किंमत व सफरचंदांची संख्या यांत समचलन आहे, यावरून खाली सारणी पूर्ण करा. म्हणजेच काय, इथे पहिलेच दिले की या दोघांमध्ये समचलन आहे, तर आपल्याला फक्त हे शोधायचंय की समचलनाचा स्थिरांक काय आहे. जर तो कळला तर आपल्याला ह्या दिलेल्या संख्यावरून त्याची किंमत किंवा किंमतवरून त्यांची संख्या हे आपण शोधू शकतो. तर पहिल्यांदा पहिल्याच याच्यात दिले संख्या आहे 1, किंमत आहे 8. तर आपण समीकरण चलनाचं जो समीकरण त्या आपण मध्ये लिहू. तर y अल्फा x लिहा किंवा x अल्फा y या तेही चालेल. आता y बरोबर kx लिहिले म्हणजे k आहे आपला चलनाचा स्थिरांक. y ची किंमत इथे काय y दिला आहे, सफरचंदाची किंमत, आणि x दिला आहे सफरचंदांची संख्या. तर y ची संख्या 8 आहे आणि x ची संख्या 1 आहे. याचा अर्थ काय, 8 बरोबर k गुणिले 1 म्हणजेच k ची किंमत झाली 8. तर k ची किंमत मिळाली 8. आता हे k ची किंमत 8 घेऊन आपण पहिल्या समीकरणात ठेवू. म्हणजे y kx हे जे आपल्याला समीकरण त्यामध्ये ठेवले, तर k ची किंमत 8 इथे ठेवली. आता ह्या किमतीची किंवा ह्या चलनाच्या समीकरणाचा वापर करून बाकी पूर्ण सारणी आपण पूर्ण करू. तर कशी ते सांगतो. आता इथे पहा, y ची किंमत दिली आहे, y ची संख्या दिली आहे 56. तिथे x ची संख्या काढायची. y ची संख्या 56 आहे, x ची संख्या किती, तर इथे y ची संख्या 56 आहे, x ची संख्या माहित नाही, तर काय करायचंय, y बरोबर 8x लिहिले तर 8 हा तिकडे छेदामध्ये गेला कारण इथे गुणाकार होता, तर 56/8 आले तर x चं उत्तर आले 7. तर अशा प्रकारे आपल्याला x ची किंमत कळली. तसेच पुढच्या याच्यात दिले x ची संख्या दिली आहे 12, तर y किती ते 8 सांगा. तर y बरोबर 8x हे चलनाचे समीकरण होते. तर x ची संख्या 12 दिली तर 8 गुणिले 12 झाले 96 म्हणजे त्याची किंमत झाली 96. y बरोबर 160 असताना x किती, म्हणजे y आहे 160, x ची किंमत काढा. तर 8 हा गुणाकारात आहे, ते तिकडे गेला भागाकारात, तर 160 भागिले 8, तर x चे उत्तर आले 20. आणि अशा प्रकारे सगळ्या संख्या आपण त्या सारणीमध्ये ठेवू. तर आपल्याला हे जे डार्क किंवा गडद रंग दिसत आहेत ते आपले उत्तर आहेत. तिसरा प्रश्न, जर m अल्फा n म्हणजेच m n हे दोघे समचलनात आहेत आणि m 154 असताना n जर 7 आहे तर n 14 असताना m ची किंमत किती. तर m आणि n दिलंय, तर m आणि n चं पहिले समीकरण लिहू. चलनाचं समीकरण कसं लिहितात, m अल्फा n असेल तर m बरोबर kn असे लिहितो आणि त्यावरनं मग m ची संख्या टाका, n ची संख्या टाका आणि त्यावरून k ची संख्या काढा आणि पुन्हा k ची संख्या त्या परत चलनाच्या समीकरणात लिहा आणि त्यावरून मग आपल्याला n ची संख्या टाकून m ची संख्या काढता येते. तर चला पाहूया कसं काढलंय ते आपण बघू. इथे दिले m अल्फा n म्हणजेच काय, m बरोबर kn दिलाय आणि k हा चलनाचा स्थिरांक आहे. तर m ची संख्या ठेवली, n ची संख्या ठेवली आणि n हा गुणाकारात आहे, म्हणजे 7 हा गुणाकार आहे तर तिकडे गेला भागाकारात आणि भाग गेल्यानंतर k चं उत्तर आले 22. तर k स्थिरांकाची किंमत कळली 22. आता हीच 22 ही किंमत आपल्या समीकरण पहिले जे समीकरण आहे त्यामध्ये ठेवली, तर m बरोबर 22n हे उत्तर मिळेल. आता हे झाले चलनाचं समीकरण. आता यामध्ये n ची किंमत दिली आहे 14, तर m विचारलाय किती, तर n ची किंमत 14 टाकली तर 22 गुणिले 14 केले, उत्तर आले 308. म्हणजेच काय, जर n 14 असेल तर m आपल्याला 308 इतके मिळेल. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे काय, तर चलनाचे समीकरण लिहायचे, त्यावरून k ची किंमत काढायची, k ची किंमत काढल्यानंतर k ची किंमत पुन्हा चलनाच्या समीकरणात ठेवायची, जेणेकरून आपल्याला चलनाचं समीकरण मिळेल. आणि मग काय, m ची संख्या दिली असेल तर n काढता येईल आणि n ची संख्या दिली असेल तर m काढता येईल. चौथा प्रश्न, n हे m शी समचलनात आहे.
एन हे एम ची समचलनात आहे म्हणजे एन अल्फा एम असे लिहा. जर एम एन ची समचलनात दिला असता तर एम अल्फा एन असे लिहिले असते. तर वाचताना नीट वाचा, आपण कोणाशी कोणाला आपण बरोबरी करत आहोत. तर पुढील सारणी पूर्ण करा. तर आता एक काम करू. तर एन अल्फा एम आहे म्हणजे एन बरोबर के एम येतो. हे झालं चलनाचं समीकरण. तर यावरून आता के ची किंमत काढायची. तर पहिल्या संख्येतून पहिल्या यातूनच आपल्याला के ची किंमत कळेल. एम आहे 3, एन आहे 12. तर एम आहे 3, एन आहे 12. ते टाकली 12 बरोबर के गुणिले 3. ते 3 हा गुणाकारात होता, तिकडे गेला भागाकारात झाला. तर 12/3 उत्तर आले 4. म्हणजे के ची किंमत कळली 4. आता ही के ची किंमत 4 आपण समीकरणात टाकू. म्हणजे एन बरोबर के 4 एम आला. तर एन बरोबर 4 एम येईल. आता यात समीकरणाचा वापर करून बाकी सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला दिल्या नाहीत त्यांची किंमत काढू शकतो. तर एम ची 6.5 6.5 ही संख्या असताना एन ची किती? तर एम ची संख्या टाका 7.5. तर 4 गुणा म्हणजे के ची संख्या त्याबरोबर गुणली तर आपल्याला उत्तर आले 26.0. तर आपल्याला भेटले एन चे उत्तर. तसेच एन ची संख्या 28 दिली तर एम किती? तर काम करा, एन ची इथे 28 लिहा, हा 4 डावीकडे घेऊन भागाकार करा. तर 28 चे 4 उत्तर आले 7. तर एम चे उत्तर आले 7. तिसरा, एम बरोबर 1.25 दिले तर एन किती? तर एम चं उत्तर दिले 1.25. तर 4 ने त्याला गुणले तर उत्तर आले 5. आता ह्या आलेल्या सगळ्या संख्या आपल्या सारणीमध्ये लिहिल्या. तर ह्या ज्या गडद आहेत त्या आपण काढलेली उत्तर आहेत. 5वा, y हे x च्या वर्गमूळाच्या समचलनात आहे. म्हणजेच काय? y अल्फा वर्गमुळात x लिहा. जेव्हा x 16 असेल तेव्हा y 24. तर चलनाचा स्थिरांक काढावा, चलनाचे समीकरण काढा. म्हणजे चलनाचा स्थिरांक म्हणजे के ची किंमत काढा आणि समीकरण के ची किंमत टाकून लिहा. सगळ्यात पहिले आहे y हे x च्या वर्गमूळाच्या समचलनात आहे, म्हणजे y अल्फा वर्गमुळात x लिहिले आणि त्या अल्फाला आपण बरोबरीत लिहिले म्हणजे के ची किंमत तेव्हाच टाकता येते. त्यानंतर y ची संख्या तिथे ठेवा, x ची संख्या तिथे ठेवा. म्हणजे y ची संख्या होती 24, x ची संख्या दिली आहे 16. तर वर्गमुळात 16 हे खरं तर उत्तर आहे 4 चं आणि 4 हा गुणाकारून तिकडे भागाकारात गेला तर के चे उत्तर येईल 6. आता 6 भेटल्यानंतर हे समीकरणात ठेवा जेणेकरून y बरोबर 6 वर्गमुळात x येईल. तर हा 6 झाला चलनाचा स्थिरांक आणि चलनाचे समीकरण झाले y बरोबर 6 वर्गमुळात x. 6वा प्रश्न, सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1000 मजुरी द्यावी लागते. 1000 रुपये. जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असेल, म्हणजे मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या, तर मजुरीच्या रक्कमला आपण काहीतरी एक्स किंवा काहीतरी आपण इंग्लिश लेटर वापरू आणि मजुरीच्या संख्यांना काहीतरी आपण दुसरं लेटर वापरू आणि त्यावेळेस आपण लिहू मजुरीची रक्कम अल्फा मजुरांची संख्या. तर 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागते ते आपल्याला काढू. तर याचा अर्थ काय, पहिले के ची म्हणजे स्थिरांकाची किंमत काढा आणि त्यानुसार मग दिलेल्या समीकरणात के ची किंमत टाकून मग आपल्याला हे पुढचे उत्तर मिळेल. तर आपण मजुरांची संख्या x मानली आणि प्रत्येक मजुरी जर रुपये y मानली तर आपल्याला लिहे मजुरांची रक्कम आणि मजुरी संख्या दोन्ही समचलनात आहे म्हणजे y अल्फा x म्हणजेच काय y बरोबर kx. तर k झाला आपला स्थिरांक आणि हे झालं चलनाचे समीकरण. आता पुढे आपल्या यामध्ये संख्या दिलेल्या आहेत कुठल्या कुठल्या. आता आपल्याला काढायची k ची संख्या, ज्यासाठी y आणि x यांच्या दोघांच्या संख्या आपल्या प्रश्नात दिलेल्या असतात. इथे x 4 दिलाय आणि y 1000 दिलाय. तर आपल्या चलनाच्या समीकरणात ते उत्तर टाकले तर y बरोबर 1000 टाकले k गुणिले 4 म्हणजे x ची किंमत टाकली. आता 4 हा तिकडे गेला भागाकारात तर 1000 भागिले 4 आले 250 म्हणजे k ची किंमत भेटली 250. तर याला आता समीकरणात लिहिले तर y बरोबर kx असं समीकरण होते. तर k ची किंमत टाकली 250 तर बरोबर y बरोबर 250 x आले. आता आपल्याला शोधायचे काय, x ची किंमत 17 असताना आपल्याला किती मजुरी द्यावी लागते तर ते आपल्याला काढायचे. तर x ची किंमत 17 आहे तर इथे x च्या जागी 17 लिहा आणि 250 गुणिले 17 केले तर 4250 आली. म्हणजेच काय 17 मजुरांची मजुरी झाली 4250 रुपये आहे इतकी. तर पहा आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो चलनात मध्ये चलनाचा स्थिरांक चलनाच्या समीकरणात किती महत्वाचा आहे. जर चलनाचा स्थिरांक आपल्याला कळला तर आपण चलन किंवा चलनाच्या दोन्ही बाजू y आणि x यातली कुठलीही बाजू कितीही वाढली तरी आपोआप k मुळे म्हणजे चलनाच्या स्थिरांकामुळे दुसरी बाजू कितीने वाढेल हे आपल्याला काढू शकतो. तर चला आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात या धड्याचा पुढचा भाग पूर्ण करू. तोपर्यंत धन्यवाद.